नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत कोयना नगरमध्ये। कोयना नगर या पोलीस स्टेशनजवळ आपण उभे आहोत। या ठिकाणी अवैध दारू मटका आणि याच संदर्भात दारूबंदीसाठी किंवा अवैध दारू धंदे बंद होण्यासाठी कोयना नगर पोलीस स्टेशनला शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अर्ज दिलेला आहे आणि कोयना नगरमध्ये हे अवैध धंदे अनेक वेळा माध्यमांनी बातम्या दाखवून ही बंद होत नाहीत। याच्या मागचं कारण काय, हे गूढ काय आहे हे मात्र अजून कोणाला समजत नाही। आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत की कसं असणार आहे त्यांचं इथून पुढचा प्रवास। आम्ही आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेलो आहे निवेदन देण्यासाठी। याच्या अगोदर सुद्धा आम्ही 3 वेळा निवेदन दिलेलं आहे, पण निवेदन देऊन देखील कोयना पोलीस स्टेशन या ठिकाणी जाणून दुर्लक्ष करते का असं आम्हाला वाटायला लागले। म्हणून आम्ही आज त्यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे की जर का येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर का दारूधंदे आणि मटकाधंदे जर का बंद झाले नाहीत तर आम्ही आमच्या शिवसेना रॅलीनं कोयना पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि जर का त्याचे काय दुष्परिणाम झालेत तर त्याला सर्व जबाबदार कोयना पोलीस स्टेशन राहील। याच्या अगोदरही आपल्या संघटनेच्या माध्यमातून अर्ज देण्यात आले होते, मात्र त्यावेळी अजून काही करण्यात आले। परत या तुमचा अर्ज येतो, यावेळी मात्र तुम्ही तीव्र असणार आहे का? 100% गेल्या अनेक वर्षापासून कोयना विभागामध्ये किंबहुना या काझी विभागामध्ये अवैधरित्या धंदे चालू आहेत, अजून देखील चालू आहेत। रात्रीचे पोलीस पेट्रोलिंग करतात, त्यांना कुठे दिसत नाही का कोण धंदे करत आहे? कोयना विभागामध्ये खुलेआम मटका धंदा चालू आहे। पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर तुम्ही जर बघाल तर मटका धंद्याचा सुळसुळाट चालूच आहे। दारूच्या व्यसनाधीन झालेला युवक ह्यालाच कुठेतरी थांबवला पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत। निश्चितपणानं आम्हाला विश्वास आहे की आम्ही हे दारूधंदे कायमचे बंद करू आणि कोयना विभागामध्ये पुन्हा एकदा वैभवाचं रूपाला आणू। अनेक महिलांचे संसार या ठिकाणी दारूमुळे खराब होत आहेत, बर्बाद होत आहेत आणि अनेक जणांचे मृत्यूसुद्धा अशा दारूमुळे झालेले आहेत। याच्यावर काय मत आहे आपलं? खरं तर दारूधंदा हा बेकायदेशीर दारूधंदा हा समाजाला कीड लागलेली आहे आणि इथं कोयना भागात जर बघितलं तर रोजगाराच्या संधी एकतर कमी झालेल्या आहेत। त्यामुळे लहान मुलांना म्हणा किंवा शाळेतल्या तरुणांना म्हणा की लवकरात लवकर पैसे मिळण्यासाठी ते वाम मार्गाचा उपयोग करत आहेत आणि त्यातून मटक्यासारखा इथं धंदे चालू आहेत आणि राजरोसपणे धंदे चालू आहेत। जसं इथं कोयना पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मटका चालू आहे, हे सामान्य माणसांना दिसतंय, त्या मटका खेळणाऱ्यांना दिसतंय, परंतु पोलीस स्टेशनला दिसत नाही। त्याच पद्धतीने दारूचे धंदेही तसेच चालू आहेत आणि जिथं रोजगार नसल्यामुळे काही चोऱ्यामाऱ्या होत आहेत, काही लुटालूट होत आहे आणि त्यातनं दारू पिण्यासाठी जे तरुण असतील किंवा जे महिलांचे म्हणजे हे असतील घरातले कर्ते पुरुष, ते वाम मार्गाला जाऊन असे बेकायदेशीर धंद्यामध्ये पडून दारूसाठी पैसे कुठनं ना कुठनं मिळवत आहेत आणि त्यामुळे संसार उघड्यावर पडत आहेत सगळ्यांचे। नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलच्या हाकेच्या अंतरावर दारूधंदा आणि मटका धंदा चालू आहेत, याच्यावर त्या शाळेतल्या मुलांच्यावर परिणाम होत आहेत का? हो, निश्चितच, कारण की शाळेच्या 100 मीटर अंतरापासून तर खरं तर टपऱ्या देखील नसाय पाहिजेत, परंतु आपल्या इथं जर बघितलं तर दुकानं आहेत, त्यामध्ये काही बेकायदेशीर वस्तू आढळून आलेल्या आहेत मागं, जसे की व्हाईटनरपासून मुलांनी नशा केलेला आहे, अशा भरपूर गोष्टी आढळलेल्या आहेत। एवढ्या गोष्टी सामान्य माणसाला दिसतात, परंतु जे पोलीस स्टेशनला आम्ही जवळजवळ वर्षभर आता निवेदन देतो आहे त्या पद्धतीनं आम्ही देखील पाठपुरावा करत आहे आणि पोलीस स्टेशन असं दिसायला लागले की जाणून बुजून डोळे झाक करत आहे आणि शाळेच्या अंतरावर जे मटका हे चालू आहे तर बघितलं तर लहान मुलं, शाळेतली मुलं तिथं मटका खेळून जे पैसे कमवत आहेत त्याच्यातनं वेगळ्या कुठल्या तरी मार्गाला आता लहान चूक त्यांची मोठी चूक होऊ नये ही आम्हाला शंका वाटते। याच्यावर आता काय याच्यावर आम्ही आता आमचे कोयना विभाग संघटक यांच्या लेटरपॅडवर आता निवेदन दिलेलंच आहे की जर 15 दिवसात कोयना पोलीस स्टेशनने यावर कोणती ॲक्शन नाही घेतली तर निश्चितच आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे इथे पोलीस स्टेशनसमोर मोठं आंदोलन उभारणार आहे आणि आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला ते मटकावाले असतील, दारूवाले असतील यांच्या नावासहित, त्यांच्या धंद्यासहित आम्ही आमच्याकडे फोटोग्राफ आहेत, आमच्याकडे व्हिडिओ आहेत, सगळे पोलीस स्टेशनला मिळत नसले तर आम्ही ते पुरवायला तयार आहे। आणि पोलीस स्टेशनचं असं होतं की तक्रार दिली तर तेवढ्यापुरतं फक्त कुणाला तरी अटक करायची, कुणाला तरी कारवाई करायची एवढं फक्त दाखवत आहे आणि महत्त्वाचा जो मेन धंदा करत आहे तो बाजूला राहतो आहे आणि सामान्य जे काय त्याच्यामार्फत धंदे करत असतील त्यांना पकडलं जाते असं आम्हाला वाटते। तर तुम्ही पाहिलं की कोयना नगरमध्ये अवैध दारूधंदे, मटका, त्या पद्धतीनं जुगार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। अर्ज दिल्यानंतर काही लोकांच्यावर कारवाई होती, ती सुद्धा तुटपुंजी, आणि त्यामुळेच या अवैध दारूधंदे करणाऱ्यांना
चांगलं बळ मिळत असतं. कोयनानगर पोलीस स्टेशनला अनेक वेळा पत्र दिले, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही बातम्यासुद्धा प्रसारित केल्या, अगदी दारूधंदेसुद्धा दाखवले. मात्र तेच दारूधंदेवाले आता जोमाने दारूधंदा करू लागलेले आहेत आणि या विभागातील तरुणांना व्यसनाच्या अधीन होऊन लागलेले आहेत. त्याच पद्धतीने अनेक महिलांचे संसारसुद्धा उद्ध्वस्त होत आहेत. याच्यावर कोयनानगर पोलीस स्टेशन कुठंतरी कारवाई करण्यासाठी अपयशी दिसते. याच्यावर सगळं वरिष्ठ अधिकारी आहेत, जे वरिष्ठ अधिकारी आहेत यावर खरोखर दखल याची घेणार का आणि या ठिकाणचा अवैध दारूधंदे बंद करणार का हे बघणं जास्त गरजेचं आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे या गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र येणाऱ्या 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. या 15 दिवसात जर अवैध दारूधंदे, मटका, जुगार बंद करू शकले नाहीत तर ते त्यांच्या स्टाईलमध्ये या ठिकाणी कोयनानगर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करणार आहेत. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत आणि संकेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.